दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 8 ऑगस्ट 2024 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायीने असणारं उजनी धरण हे 104.69% इतकं भरलेलं आहे. हे धरण मागील 4 दिवसापूर्वी 108% होतं. मात्र धरणामधनं सोडण्यात येणारं पाणी आणि येणारी आवक यामध्ये आता चांगली तफावत आहे. येणारी आवक ही कमी आहे आणि सोडलं जाणारं पाणी हे जास्त आहे. त्यामुळं धरण हे खालावलेलं आहे. 4% धरणातलं पाणी कमी झाले, ते आता 104.69% अशा स्थितीमध्ये आहे. दौंडची आवक ही 14,642 क्युसेकची आहे. मात्र उजनी धरणातून 40,000 क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर 1,600 क्युसेकचा विसर्ग हा वीज निर्मिती करता आहे. भीमा खोरे, घाटमाथा, नीरा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पाऊस आता कमालीचा मंदावलेला आहे. त्यामुळं उजनीमध्ये ज्या धरणांमधून पाणी सोडलं जातं त्याचे दरवाजे आता बंद आहेत. त्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक ही 14,642 क्युसेक इतकी आहे. धरणामधला एकूण पाणीसाठा हा 119.74 TMCचा आहे आणि आता उपयुक्त पाणी हे 56 TMC इतकं आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत उजनी धरणावर 15 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. या पावसाळा हंगामात एकूण 297 मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे. धरणातून सध्या सीना-माडा योजनेकरता 210 क्युसेक, दहिगाव योजनेकरता 100 क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यात 900 क्युसेक आणि मुख्य कालव्यामध्ये 1700 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. सांडवा आणि वीज निर्मितीकरता 41,700 क्युसेक हा भीमा नदीमधला विसर्ग आहे. दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणातून 5,800 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे. मागील 2 आठवड्यामध्ये उजनी आणि वीर धरणाच्या परिसरामध्ये चांगला पाऊस झाला होता. घाटमाथा आणि नीरा खोऱ्यामध्ये, भीमा खोऱ्यामध्ये. त्यामुळे वीर आणि उजनीमधनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं होतं. मात्र आता पाऊस मंदावलेला आहे. यामुळं भीमा नदीची पाणी पातळीसुद्धा विसर्ग कमी केल्यामुळं कमी झालेली आहे. पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनीमधनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलेलं आहे आणि अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे. आवक जरी कमी असली तरी उजनी धरणातून 40,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडून उजनीमध्ये पाणी साठवण क्षमता तयार केली जाते. जर पुन्हा पाऊस वाढला तर उजनीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता असावी याकरता म्हणून सध्या 40,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सोडला जात आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.